दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। यंदा मनसेच्या दीपोत्सवामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची आतषबाजी बघायला मिळेल। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। दरवर्षी मनसेतर्फे शिवाजी पार्कात दीपोत्सव साजरा केला जातो। या दीपोत्सवाचं दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केलं जातं। यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। दरवर्षीच दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दादर येथील शिवाजी पार्कमध्ये साजरा केला जातो। त्यानिमित्त जय्यत तयारी देखील करण्यात येते। परंतु यावर्षीचा दीपोत्सव काहीसा वेगळा ठरणार आहे, कारण यावर्षीच्या दीपोत्सवाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हजेरी असणार आहे। तसंच यांच्या हस्तेच या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार असं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कालची जी निमंत्रण पत्रिका आहे वरती जाहीर करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने जर आता पाहिलं आपण तर तयारी शिवाजी पार्कात जोरदार सुरू झालेली आहे। सर्वत्र आपल्याला लाइटिंग जी आहे ती दिसत आहे। रोषणाई मोठ्या प्रमाणावर शिवाजी पार्क येथे करण्यात येत असते। तसंच कंदील, या प्रत्येक कंदिलावर आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव तसे चिन्ह देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असतं। खरं तर एकंदरीतच हा जो दीपोत्सव आहे यानिमित्त अनेक सेलिब्रिटीज या दीपोत्सवाला हजेरी लावत असतात। म्हणूनच हा दीपोत्सव काहीसा वेगळा असतो आणि यावर्षीच्या दीपोत्सवाला आणखीन वेगळेपण देण्यासाठी जे उद्घाटन आहे ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। बऱ्याच कार्यक्रमात या दोन्ही बंधूंनी एकत्र हजेरी लावलेली आहे। त्यानंतर आता दीपावलीमध्ये देखील दोन्ही बंधू एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे येत्या काळात स्थानिक निवडणुका ज्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत त्यामध्ये या दोन्ही बंधूंकडून युती होणार का, राजकीय युती होणार का, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर। तोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह मवियाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। काल दुपारच्या वेळेला ही भेट झाली। दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत या मवियाच्या आणि राज ठाकरेंच्या शिष्टमंडळानं काही परखड सवाल केलेले आहेत। कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा म्हणजे बुधवारी आजच्या दिवशी बैठक पुन्हा होतेय। शिष्टमंडळ परत निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे। महाविकास आघाडीसह मनसे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचं शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता मंत्रालय प्रशासकीय इमारत इथं राज्य निवडणूक आयोग आयुक्तांच्या कार्यालयात बैठकीला जाणार आहे। याच ठिकाणी राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे या शिष्टमंडळासोबत चर्चा करतील। प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं। डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात। ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते आणि त्याच्यातनं पारदर्शक निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातनं कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं, म्हणजे निवडणूक आयोगाला किंवा निवडणूक प्रमुखांना की हे योग्य वाटतं तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच मैदान तयार करायला सुरुवात केली आहे। त्याकरता त्यांनी पहिला राजकीय मुद्दा हाती घेतला, तो मतदार याद्यांमधल्या घोळाचा। विरोधकांच्या शिष्टमंडळानं काल मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेतली आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत असा आरोप केला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना या माध्यमातून जाब विचारण्यात आला। त्याचसोबत निवेदन देत महत्त्वाच्या काही मागण्या सुद्धा या शिष्टमंडळानं केल्या आहेत। राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणकोणते परखड सवाल केले ते आपण बघूयात। निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? जे 18 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनी मतदान करू नये का? 2-2 ठिकाणी मतदारांची नावं आहेत, असं कसं काय? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहेत, याची दुरुस्ती कधी होणार? अनेक ठिकाणी वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी आहे, ते कसं काय?
निवडणूक याद्यांमध्ये इतका घोळ आहे, तुम्ही निवडणुकांना सामोरेच कसे काय जाता? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीकरता सज्ज आहात का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. आमच्या मागणी होती या महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे. दरम्यान या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. ऑनलाईन ने येता पहिल्यांदा आले, प्रत्यक्ष मुख्यमंत्री असताना आले नाहीत, परंतु आता ते आलेत. आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत. मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे. ते एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलत आहे त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे. त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगानं मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं. मतदार यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं देत सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीवर हात झटकले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं किंवा नावं वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलंय. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयामध्ये काल महत्त्वाची बैठक झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर पंचायत समितीमध्ये देखील 2 स्वीकृत सदस्यांची निवड करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय.